हे बघा, हे असे झाले करून आपले उपवासाचे मस्तपैकी डोसे. एकच राहिलं आहे शेवटचं. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. संकष्टी चतुर्थी आहे ना, सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर हे बघा, फराळाचं करायचं आहे. काय करते मी दाखवते. 2 बटाटे घेतलेत उकडलेले, 1 वाटीभर साबुदाणा घेतला आहे कच्चा, मोठी वाटीभर घेतला आहे. ह्या 4-5 मिरच्या, मीठ आणि जिरं हे घेतले. हे कुटून घेणार आहे मी, बटाटा किसून घेणार आहे. तर दाखवते तुम्हाला मी काय करते ती. हा साबुदाणा बघा, हा साबुदाणा आधी भाजून घेते मी. इथं लोखंडी कढई ठेवली, त्यात हा साबुदाणा भाजून घेते. एकसारखा हलवून भाजून घ्यायचा, हलका होतो भाजल्याने साबुदाणा. तो आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचा आहे म्हणून भाजून घेते मी. ते बघा, चांगला एकसारखा हलवायचा. हलवून घ्यायचं चांगला. हे बघा, भाजत आला आहे साबुदाणा. आता करपू नाही द्यायचा, हलवून व्यवस्थित चांगला भाजायचा. हे बघा, एखाद दुसरा दाणा असा करपायला लागतो मग लगेच, म्हणून मग एकसारखं हलवायचं. आता गॅस बंद करते. हे बघा, हा साबुदाणा आता चांगला गार होऊ दिला. इथे ही मिरची पण मी कुटून घेतली, मीठ, मिरची आणि जिरं. आता हा साबुदाणा मिक्सरमधून काढून घेते, बारीक करून घेते आणि बटाटा किसून घेते. नेहमी नेहमी खिचडी खायचा कंटाळा येतो. या भांड्यामध्ये बटाटा किसून घेते मी. बारीक किसणीनं किसायचा म्हणजे तो चांगला एकजीव होतो. हे बघ, असं किसून घेते दोन्ही बटाटे. किसून घेतला बटाटा. तर हे पीठ आहे ना साबुदाण्याचं, ते मी त्यात घालते. बारीक करून घेतलं आहे बघा चांगलं. हे बघा, आता एकीकडे मी थोडंसं गरम पाणी करायला ठेवले, पण सॉरी, मी हे पीठ आधीच मिक्स करून घेतलं त्यात. तुम्ही तसं करू नका, आधी गरम पाणी घालून घ्यायचं. मी दाखवते तुम्हाला. मी चुकून पटकन ते पीठ घालून घेतलं त्यात. थोडंसं बाजूला करते तो बटाटा आणि हे गरम पाणी घालून घेते. गरम पाणी का घालायचं? साबुदाणा कच्चा आहे ना, त्याच्यामुळे गरम पाणी घालायचं, मग तो छान लवकर फुगतो असा मस्त. तुम्ही आधी साबुदाणा गरम पाणी घालून भिजवून घ्या आणि मग बटाटा मिक्स करा त्यात. मी चुकून आधीच किसलेल्या बटाट्यामध्ये पीठ घालून घेतलं. तुम्ही तसं करू नका. हे बघा, आता हे सगळं एकत्र करून घेते. अजून थोडंसं पाणी घालते. गरम पाणी घातल्याने मग साबुदाणा लगेच भिजतो चांगला, म्हणजे ते पीठ कच्चं लागत नाही. हे बघा, एकजीव करून घेते चांगलं, मस्त मळून घ्यायचं चांगलं. हे बघा, असं चांगलं एकजीव करून घ्यायचं, मग हाताने मळून घ्यायचं. लगेच बघा किती फुगलं ते पीठ साबुदाण्याचं. असा गोळा करून घ्यायचा चांगला, म्हणजे ते तिखट मीठ आपण घातलेलं आहे ते एकजीव होतं चांगलं. थोडा वेळ झाकून ठेवते, एक 10-15 मिनटं. नंतर आपण याचे डोसे करू. डोसे म्हणा, थालीपीठं म्हणा. हे बघा, भिजलंय पण चांगलं. आता करायला घेते मी. आता हे स्वच्छ पोळपाट लाटणं मी धुवून घेतले उपवासाचे म्हणून. त्याच्यावर बघा, आता हे पीठ थोडंसं चांगलं मळून घेते मी आणि मग त्याच्यावरच थापते. तुम्ही फडक्यावर पण थापू शकता, म्हणजे आपण जशी थालीपीठं, दुसरी थालीपीठं करतो तसं, पण मी असंच थापून घेते. थोडंसं तेल लावून पोळपाटावर असं थापून घेते. फडक्यावर थापलं तरी चालेल. लाटण्यानं हळूहळू लाटून घेते. हलक्या हाताने लाटायचं, नाही तर ते चिकटून बसतं ना, चिकट आहे ते.
अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं किंवा मग हातानेच थापलं तरी चालेल. हे बघा, हळूच काढून घेते कारण ते चिकटू शकतं ना, तर याला जरा थोडंसं फिरवून घेते आपण जे शंकरपाळ्या वगैरे करतो त्याने. बाकी बाजूच्या कडा अशा फाटलेल्या आहेत ना, त्यामुळे मग असं थोडंसं गोल कापून घ्यायचं. हे बघा, आता हळूच काढून इकडं तवा ठेवला आहे मी तापायला. हळूच काढून घ्यायला लागतं, नाही तर मग तुटतं. तवा तापलाय चांगला. असं अलगट टाकून घ्यायचं त्याच्यावर. थोडंसं कडेने तेल लावते, सोडते, म्हणजे तूप लावलं तुम्ही तरी चालेल. आणि झाकून असं चांगलं 2-3 वेळा उलटं पालटं करून भाजून घ्यायचं. झाकण ठेवते. गॅस थोडासा मंदच ठेवायचा. हे बघा, अगदी सहज निघतात ते. हे बघा, असंच थापवून घेते. थोडा वेळ लागतो कारण चिकट आहे ना साबुदाण्याचं, मग ते थोडंसं जरा हलक्या हातानेच करायला लागतं. काढताना पण हलक्यानेच काढायचं, नाही ते तुटतं मग ते. तुम्ही फडक्यावर थापलं तर अजून सोपं जाईल. मी असंच पोळपाटावर थापते म्हणून जरा थोडंसं सावकाश काढायला पाहिजे. एरवी आपण साबुदाणा अख्खाच भिजवलेला घालतो ना उपवासाचं थालीपीठ करायला, तर साबुदाणा भिजलेला नसेल तर असं केलं तरी चालतं. असे करून घेते. चांगलं भाजून घ्यायचं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तूप पण लावा. याच्याबरोबर शेंगदाण्याची खोबऱ्याची चटणी केली तरी चालते. मी काय आता केलं नाही, दही वगैरे आहे त्याच्याबरोबरच खाऊ. उपवासाची चटणी केली तरी अजून चांगलं. हे बघा, मस्त असे छान भाजले जातात. करून घेते सगळे. हळू उलटायला लागतं, नाहीतर उलटणं त्यात घुसायची भीती. हे बघा, मस्त असे थालीपीठं होतात उपवासाचे. हे बघा, असे मस्त करून झाले सगळे. कसे वाटले उपवासाची थालीपीठं कमेंट करून सांगा. आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेवटचं आहे ते टाकून घेते. हे बघा, झाले. बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील.